आपण पाहत आहात आवाज जनतेचा न्यूज आणि सध्या आपल्याला माहिती देत आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीची, जो अलीकडच्या काही दिवसात नागरिकांसाठी एक गंभीर संकट बनली आहे। भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 27 ते 29 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वारे याची शक्यता आहे। यामुळे जिल्हा प्रशासनाने येलो अलर्ट जाहीर केला आहे। सध्या भीमा नदीवर दौंड पूल येथे 7940 क्युसेक, गोदावरीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून 9465 क्युसेक पाणी सोडले जात आहे। तसेच जायकवाडी धरणातून 37738 क्युसेक, प्रवरा नदीवरील भंडारदरा धरणातून 820 क्युसेक, मुळा धरणातून 2000 क्युसेक आणि इतर अनेक धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना आवाहन केले आहे की नदीकाठच्या भागात राहणारे नागरिक सुरक्षित स्थळी स्थलांतर करा। नदी, ओढे, नाले यांपासून दूर राहा आणि धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नका। अत्यंत सावधगिरी बाळगावी। विशेषतः वीज, वादळ आणि गडगडाटीच्या वेळी झाडांखालील मोकळ्या मैदानात, विद्युत खांबाजवळ किंवा धातूंच्या वस्तूंपासून दूर राहावे। सर्व प्रकारच्या जाहिरात फलकांपासून आजूबाजूला थांबणे टाळावे। विजेच्या संपर्कात येऊ नका। घर नुकसान झालेल्या, मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये आश्रय घेणे टाळावे। अहिल्यानगरमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून नागरिकांचे जीवन अडचणीत आले आहे। अनेक घरांची छप्पर उडालेली, शेतातली पिकं बुडालेली, रस्त्यांवर पाणी साचलेले दिसत आहे, तर काही लोकांच्या घरात पाणी शिरले आहे। भीमा नदीकाठच्या गावांमध्ये पाणी घरात शिरल्याची लोकांनी आपले कुटुंब सुरक्षित ठिकाणी हलवले असल्याची माहिती मिळते। शेतकरी ज्यांचे वर्षभराचे मेहनतीचे पीक आहे ते सगळं पाणी आता मातीसोबत निघाल्याचे दुःखात आहेत। नांदूर मध्यमेश्वर आणि जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे पूरस्थितीची भीती आहे। नदीकाठच्या नागरिकांनी आपली सुरक्षितता पाहिली पाहिजे, कारण पाण्याची पातळी सतत वाढत आहे। शहरातही पावसामुळे लोकांचे हाल झाले आहेत। रस्ते वाहून गेले, वाहने अडकल्याचे, वीज संचार व्यवस्था काही भागात बिघडलेली आहे। प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले असून अनेक ठिकाणी लोकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे। धोकादायक रस्ते, कोसळलेली इमारतीमुळे नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी। पावसामुळे भूस्खलन होण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे डोंगराळ भागातील नागरिकांनी वेळेवर स्थलांतर करणे अत्यावश्यक आहे। सांभाळणे आवश्यक आहे आपल्या जनावरांचीही। अनेक ठिकाणी पाण्यापासून जनावरांचेही हाल होत आहेत। प्रशासनाकडून सर्व नागरिकांना सतत मार्गदर्शन केले जात आहे की सुरक्षित स्थळी राहावे, नदी, ओढे आणि धरणांपासून दूर राहावे। या मुसळधार पावसामुळे लोकांचं नुकसान आणि हालचाल अत्यंत गंभीर आहे, पण प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। अहिल्यानगरच्या शेतकरी साथींच्या मुसळधार पावसाने सध्या घाबरलेले आहेत। वर्षभराच्या कष्टानंतर पीक उगवलं, परंतु या काही तासातच घरासमोरच्या शेतातलं सगळं पीक पाण्याखाली गडप झाले आहे। शेतकरी म्हणतात, संपूर्ण मेहनत, वर्षभराची लागवड, आता काहीच उरलं नाही, काय करायचं? अशा दुःखद परिस्थितीत शेतकऱ्यांच्या डोळ्यात हळूहळू पाणी येतंय। काही ठिकाणी लोकांनी आपले घर व पीक वाचवण्यासाठी शेतीची अवजारे उचलून पाण्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण मुसळधार पावसामुळे परिस्थिती हाताबाहेर निघाली। दत्तनगर आणि आंबेडकर नगरमधील नागरिकांसाठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। दत्तनगर येथील पाटाच्या कडेला झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। फुले शाहू आंबेडकर नगर परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। नागरिकांनी आपल्या घरात सुरक्षितता राखण्यासाठी मोठ्या तणावाचा सामना केला। लोकांची चिंता फक्त आजच्या पाण्यापर्यंत मर्यादित नाही, भविष्यातील पीक, कर्ज आणि कुटुंबाची रोजची चिंता ही त्यांना सतावते। शेतकरी म्हणतात, आपण कष्ट करतो, पण निसर्गाच्या सामर्थ्यासमोर काहीच नाही। या दुःखद परिस्थितीत प्रशासनाने वेळेवर मदत पोहोचवण्यासाठी गरज आहे आणि शेतकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवणे, पीक आणि जनावरांचे रक्षण करणे या सर्व गोष्टींवर तातडीने लक्ष द्यावे। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज।
करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।